नमस्कार. मी दादा सुकाने. माझ्या या चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, विषय असा आहे, या कलियुगामध्ये आई होणं फार अवघड आहे आणि ज्या पद्धतीत आई होते, त्याची एक दर्दभरी कहाणी सतीश जाधव यांनी ट्रिपमध्ये गेला असताना ते रेल्वेमध्ये सांगितलेल्या मित्रांना, ते कहाणी ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आम्ही त्यांना बुद्धू जाधव म्हणतो. ती कहाणी तुम्ही पण ऐका आणि आज या परिस्थितीत जन्माला घालणारी जी मुलं आहेत, म्हणजे येणारी जी मुलं आहेत, ते कोणत्या परिस्थितीत आली आहेत आणि काय त्यांची अवस्था म्हणण्यापेक्षा आईची अवस्था काय होते, ते त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला, पुढे शेअर करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्याही उपयोगाचा व्हिडिओ आहे. मला सांगा, आतापर्यंत आपल्या आई वडिलांना किती जणांनी मिठी मारलाय? सांगा. 100तला 1% असू शकतोय. आपल्या आई वडिलांनी तुम्हाला लहानपणी खांद्यावर घेतलं, आईनं पोटाशी विळगवलं. त्या बाबाला कधी तुम्ही म्हटलंय, ज्यानं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवून तानाची हालापेष्टा केली आणि आम्हाला जग दावलं, ज्या आईनं आम्हाला 9 महिने 9 दिवस तानाची हालापेष्टा केली, आपल्याला पोटाला घातलं. अहो, ज्या टायमाला विचार करा, मी सांगतो, ज्या टायमाला आईची डिलिव्हरी होत्या, डॉक्टर येतात आणि डॉक्टर बोलून जातात, नॉर्मल होत नाही, सीझर करणार पाहिजे. दादा, त्या आईचं मन काय वाचलं? कापून टाकतोय का नाही? एवढ्या ब्लेड पानानं आईचं पोट फाडून काढतोय. आणि हे पोट फाडून काढल्यानंतर तिला काय व्यथा वेदना दुःख झालं असतील? कोण विचार केलाय का? सांगा, कोण विचार केलाय? अहो, हे जे मांसाचा गोळा आहे ना, तो मांसाचा गोळा रक्ताने भरलेला आहे हो. आणि जेव्हा ब्लेड न फाडल्यानंतर आपण बाहेर येतोय आणि हे जग धावलं जातंय. परत डॉक्टर काय करतोय? परत ते टाका शोधतोय, आईचं पोट शोधतोय. तिला किती वेदना झाल्या असतील, तिला किती दुःख झालं असेल का हो? का माझं मूल, माझं पोट, माझा लेकराचा गोळा, माझा जन्मलेला एवढा एवढा गोळा, माझं मूल जेव्हा त्याला बघितलं जातंय आणि हे बघितलं जाताना तर ते शिवण्याला त्याचे ताणभोग हरवल्या जात्या. तिला वेदना सुद्धा सहन होत नाही. अरे माझं काय झालं नाही, मूल माझं कुठं आहे? माझं मूल कुठं आहे? आणि हे जेव्हा हे तिला मूल बघितलं जातंय, हॅलो, ऐकलं नाही, ममता होती, आई आहे. आईची ममता आणि पित्याचे प्रेम याला कोणतीच उपमा नाही. आईची ममता आणि पित्याचे प्रेम याला कोणतीच उपमा नाही. लाख प्रयत्न केले तरी चालतील, पण त्याचे ऋण कधी फिरणार नाहीत. परंतु त्याचे ऋण कधी फिरणार नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे बी जावा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे बी जावा, रात्री रात्रापासून. खरोखरच हा व्हिडिओ सुंदरपणे चालत्या गाडीतला असून सुद्धा शूट केलेला या रोहित निकम यांच्या टीमला खरोखर आभार मानतो. त्याने हे जर शूट केलं नसतं तर हे सतीश जाधव यांचे मत आपल्यापर्यंत पोहोचलंच नसतं. कलियुगातील आईचं महत्त्व सतीश जाधव यांनी सांगितलं. त्यांचे सुद्धा शतशः आभारी आहे. तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचाही आभार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना
शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.